This is an old woman from a village in Maharashtra's Baramati Lok Sabha. And this on stage is MP Supriya Sule. Do you want to watch a quick horror story? Let me show you. This is Panserewadi village in Baramati. The temperature here right now is about 42 degrees Celsius. And what you see around me is a farm which is burned because of heat and drought and no water supply for years. This is what I witnessed the moment I entered the village. पाणीच नाही, विहिरीला पाणी नाही, टँकरचं पाणी येते, 5 दिवसातून टँकर येतोय. कधी देतात 200 300 400 500 असं. लग्न होऊन 40 वर्ष झाली. आता निम्म वय झालं आमचं, तरी पण काहीच बदल नाही ह्याच्यात. बारामतीत भरपूर आहे ना, 30 किलोमीटरवर आलं की सगळं काहीच नाही, चारी बाजूनी मोकळं. We have never seen water in our taps is a statement common across over 20 villages merely 30 to 40 kilometers away from the Baramati city, a development model that the Pawars take pride in. 200 liters. That is the maximum amount of water that people in several villages of Baramati get access to once a week from a tanker. Using that, a family of at least 5 people has to drink, cook, feed the cattle, wash clothes, utensils, and do farming. To put it into perspective, you press the flush once in your washroom and 10 liters of water goes away. That was your quick horror story. Horrified yet? Coming to the point, while the election in Baramati is mostly about NCP versus NCP, Sharad Pawar versus Ajit Pawar and candidates Supriya Sule versus Sunetra Pawar, this is the lived reality of scores of farmers across several villages in the Baramati Lok Sabha of Maharashtra. We first spoke to the women in Panserewadi who have spent their lives rationing water and calculating how much water they can use every day. संपूर्ण वस्तीला काय समद्याला पाणी मिळत नाही. एक टँकर आणतात आणि ते कशाला पुरतोय? थोडं पुरवायचं. 4 दिवस आज दोघा चौघांनी करायची आंघोळ, उद्या दोघा तिघांनी करायची आंघोळ. दररोज आंघोळीला पाणी नाही, 2-2 दिवसांनी करायची पाळी. ह्याने आज 2 दिवस केली, दुसऱ्या ते दोघांनी 2 दिवसांनी करायची. एखाद्या वेळेस तर काहीच देत नाही. तर एकदा मिळालं की दुसऱ्या वेळेस तसंच होतं. इकडून आण तिकडून आण असं म्हणजे आणावं लागलं शेंदून हे करून. पाहिलेच नाही तर नळच पाहिलं नाही. लग्न झालं तसं कोणती काम म्हणजे जनावरांनाच पाणी लागतंय. हा, कपडे तशीच राहतात. तुम्हाला सांगते आंघोळ्या बी नाही करायच्या. मग काय करणार त्याला? The men, meanwhile, narrated the woes of farming that they have faced with having seen no constant water supply generation after generation. माझा जन्म चितला आहे. पाणी पुरवठ्याची कसलीही सोय नाही इथं. प्रत्येक इलेक्शनला फक्त आश्वासन, आम्ही पाणी देऊ, आम्हाला मतदान करा बरगोस, एवढंच. प्रत्येक इलेक्शनला झेडपीचा असो, पंचायत समितीचा असो, सगळ्याला पाण्याचाच मुद्दा. आमदारकी असो, खासदारकी असो, कसलं काय इलेक्शन असाना, फक्त आश्वासन भरपूर, कृती मात्र 0. असं आमचं वडिलांचं आयुष्य गेलं आणि माझं आता निम्म वय तर होऊनच गेलं म्हणायचं. अजून तर काही नाही पाणी आलं. आणि जर चुकून कधी आलं तर पाण्यापेक्षा जेवढं पाणी मिळतं त्याच्यात 4 पट पैसे भरायला लागतात अगोदर पाण्याला. आणि ते बी स्वतः मी पैसे वस्तीचं गोळा करून बसतो, पण पाणी काय कधी पूर्ण मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी भांडणं. गेलं की ह्याने म्हणायचं माझा नंबर आहे, त्याने म्हणायचं माझा नंबर आहे. तिथं काय कोणी अधिकारी नसतं, कुणीच नसतं तिथं. पुन्हा आता सुटायची आशा केली तर आता पाणीच नाही. पिकं आणली, थोडीफार पेरली, उगून आली की गेली जुळून. ती खर्च फुकट गेला त्याचा. नांगरट गेली, पाळी पेरणी गेली, बिबारान गेलं. त्याला कोण जबाबदारी? आता आम्हाला पाणी तर एक तर फक्त सुप्याच्या तलावात पाणी सुटतं. अशा दिवसात पाणी सुटलं तर आणायचं काय साधन नसतं आपल्याकडं. मग कोणाला तरी भाडं द्यायचं आणि त्या भाड्याने पाणी गुरांना आणायचं माणसाला. मग गुरांना ती पैसे द्यायचं टँकरवाल्याला, मग ते आणायचं. तो एक टँकर आणायचं म्हणलं तर 1500-1600 रुपये द्यायला लागतात. ती बी आता देत नाहीत, 2500च म्हणतात आता. But the most peculiar part of the conversation with the villagers is this. एवढी पाण्याची टंचाई असताना तुमचा म्हणजे अडचणी न सोडवलेल्या असताना तुम्ही मत पवारांनाच देणार? हो, पवारांनाच मत देणार. So, who is responsible for the villagers' water woes? The Pune belt that begins from Saswad to Indapur is a belt that has geographically witnessed scarce rainfall. Experts say that there is adequate rainfall in the region only once in maybe 3 years. Sharad Pawar, then Baramati Lok Sabha MP, was credited for bringing in the Janai Shirsai lift irrigation scheme for 48 villages of Supa Paragna Taluka and 6 villages in Daund Taluka of Baramati. Under the scheme, water has to be lifted at 3 places using motors.
Gaund, Varvand and Purandar and supplied to these villages. The water cost, maintenance cost and electricity cost of the scheme has to be borne by the villages. While the scheme has been implemented over the years in various forms and with several amendments, ineffective implementation, farmers' lack of ability to pay electricity bills, and political and administrative apathy have been cited as key reasons behind the scheme's struggles. In the meantime, villagers say that the central government schemes under the Jal Jeevan Mission and Har Ghar Nal Yojana have also not reached them yet. In January this year, 24 villagers protested to demand resolution of their water woes. Both MP Supriya Sule and Deputy CM Ajit Pawar, now on opposite sides, met the protesters separately. After a meeting with the state and central authorities in Mumbai, 12 key demands were accepted, which the villagers say will lead to long-term solutions. बारामतीची खरं तर 2 रूप आहेत. एक सदन बारामती आणि दुसऱ्या बाजूला भयंकर दुष्काळी बारामती. लोकांना प्यायला पाणी नाहीये आणि दुसऱ्या बाजूला राजकारण एवढं टोकाचं चाललंय. मग माणसाने नक्की प्राधान्य कुणासाठी द्यायचं? लोकशाही म्हणजे नक्की काय? किंवा हे सगळ्या निवडणुका वगैरे या यंत्रणा म्हणजे नक्की कुणासाठी आहेत? Other than the matter of NCP versus NCP, the issue of uninterrupted and effective water supply is an election issue for several villages of Baramati. पाणी संपत आलं तरी देखील आम्ही काय मार्ग काढता येतो का बघतोय. मित्रांनो, यंदा दुष्काळी परिस्थिती धरणं भरली नाही. जे तुमच्या करता येईल ते केलं. पाण्याची अडचण येणार आहे ही मी डिसेंबर पासून या सरकारला सांगते. अरे टँकर लावले काय उपकार करता का आमच्यावर? But with the agenda of crowning one Pawar as the real NCP on the minds of most voters of Baramati, will the issue of water woes take precedence? जे काही राजकारण होतंय ते सगळं शेतकऱ्यांवरती होतंय. हे राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि माणसाला माणूस म्हणून कुठंतरी सन्मान मिळाला पाहिजे. म्हणजे अनेकांना असं वाटतं रावणाची लंका जशी सोन्याची होती तशी बारामती सोन्याची आहे. पण त्या सोन्याच्या बारामतीच्या बाजूला इकडे सगळे राखण फुकट आहे. The Quint is traveling across the country and getting you voices from various corners, voices that actually need to be heard. But to get you the truth, it takes time, effort and finances. We are giving it all the time that it needs and all the effort that it takes. But we need your support. Become a member of the Quint, support us and help us get you stories that matter.